नमस्कार. मुंबईमधील माझगाव विभाग व त्या माझगावमधील अंजीरवाडी या ठिकाणचे रहिवासी छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये आज मी आपल्याबरोबर बोलत आहे. माननीय छगन भुजबळ यांच्या संदर्भात मी आपल्याबरोबर का बोलत आहे तर माननीय छगन भुजबळ यांनी सुमित्रा देवी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळवादी राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर कुणाला पाठवायचं तर त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ साहेबांचं नाव आलं आणि त्या मिटिंगमध्ये छगन भुजबळ साहेबांनी असा प्रश्न मांडला की ज्या अर्थी सुमित्रा देवी पवार यांचा मुलगा खासदार होतो, सुनील तटकरे यांची मुलगी मंत्री आहे. आता सुनील तटकरे यांच्याच मुलाला विधान परिषदेची तिकीट दिली आहे. दुसरे एक राष्ट्रवादीचे मकरंद पाटील म्हणून आहेत, त्यांच्या भावाला खासदारकी आणि आणखी त्यांनी उदाहरणं दिली. म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांचा मुलगा खासदार, असे खूप घराणेशाहीचे महाराष्ट्रामध्ये मोठे अनेक घराणे आपल्याला म्हणता येईल. परंतु असा प्रश्न उपस्थित केला माननीय छगन भुजबळ साहेबांनी माननीय सुमित्रा देवी पवार यांच्या समोर. त्यावेळेला त्यांची काय अवस्था झाली असेल तर तो प्रश्न मिटला आणि त्या ठिकाणी छगन भुजबळच्या ऐवजी प्रफुल्ल पटेल यांचे समर्थकांची खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली. तर प्रश्न निर्माण असा झाला की छगन भुजबळ कोण आहे बाबा. तर छगन भुजबळ हे नामांकित पुढारी हे सर्वांना सुपरिचित आहे. तर छगन भुजबळांचा प्रवास असा मुंबईमध्ये सुरू झाला. अंजीरवाडीमध्ये राहणारे आणि त्यांचे वडील आई वडिलांचा जो व्यवसाय होता तो भायखळा स्टेशनजवळ असणाऱ्या भाजी मार्केटमध्ये त्यांचा गाळा होता. भाजी विक्रेते म्हणून त्यांचे आईवडील तिथे काम करत असत आणि तोच वारसा पुढे छगन भुजबळ देखील चालत होते. काही काळ त्यांनी म्हणे भाजीपाला पण विकलेला आहे भायखळ्याच्या मार्केटमध्ये. आणि मग त्यावेळेला शिवसेनेची स्थापना केली माननीय शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेच्या पहिल्याच फळीमध्ये जे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंना मिळाले आणि त्यांनी जो झंझावात ते निर्माण केला मुंबईमध्ये आणि त्याच्यामध्ये आघाडीवर होते माझगावचे छगन भुजबळ. मग त्या शिवसेनेचं एक प्रचंड कार्य करत असताना, शिवसेनेचं एक मोठं काम करत असताना एक अत्यंत तरुण, अत्यंत हुशार आणि अत्यंत मेहनती आणि अत्यंत शूरवीर आणि अत्यंत धाडसी असा तरुण छगन भुजबळ हा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा लाडका झाला. आणि मग माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या छगन भुजबळांना पहिल्यांदा तिथे नगरसेवक बनवलं, नंतर मग आमदार बनवलं, नंतर महापौर बनवलं आणि असा असंख्य प्रसंग माननीय छगन भुजबळ साहेबांनी शिवसेनेमध्ये असताना मोठं काम केलेलं आहे, सर्वांना माहीत आहे. आणि मग पुढच्या काळामध्ये माननीय छगन भुजबळ आणि माननीय शिवसेना प्रमुखांच्या काही ओबीसी यांच्या संदर्भामध्ये काही मतभेद झाले आणि मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. म्हणजे छगन भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली आणि त्या काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसचे नंतर विघटन झालं. माननीय शरद पवार साहेबांनी काँग्रेसमधून बाहेर पडून वेगळा पक्ष काढला. मग छगन भुजबळ साहेब शरद पवारांबरोबर गेले. शरद पवारांच्या नंतर मग अलीकडल्या काळामध्ये शरद पवारांच्या साथ सोडून त्यांचे पुतणे अजित पवार यांनी वेगळा पक्ष काढला आणि मग ते छगन भुजबळराव हे अजित पवारांबरोबर गेले. मग अजित पवार साहेबांना घड्याळ निशाणी मिळाली आणि मग असा जो प्रवास त्यांचा होता एक प्रचंड राजकीय नेता म्हणून त्यांचं नाव झालेलं आहे. आणि त्याच दरम्यान त्यांनी 2.5 वर्षांचा कारावास देखील भोगलेला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर काही आरोप झाले होते आणि आणखीन त्यांच्या शिक्षण संस्था यांच्या संदर्भामध्ये आरोप झाले होते आणि करोडो रुपयाची कोट्यावधीची माया त्यांनी जमवली. अशा पद्धतीचे त्यांच्यावर आरोप झाले आणि 2.5 वर्षे हे छगन भुजबळ साहेब जेलमध्ये होते. तर अशा पद्धतीचे छगन भुजबळांचं राजकीय कारकीर्द ही मोठी आहे आणि मोठी व्यक्ती आहे. परंतु या ठिकाणी बाकी त्यांनी सुमित्रा देवींना मोठा प्रश्न विचारल्यामुळे घराणेशाहीचा प्रश्न निर्माण झाला. तर या ठिकाणी एक मोठा राजकीय नेता म्हणून त्यांचं नाव असतानाच नुसते राजकीय नेते नाहीत
जर ते राजकीय नेते झाले नसते तर मग ते भाजी विक्रेते झाले असते, फळ विक्रेते झाले असते. परंतु भाजी विक्रेते, फळ विक्रेते एवढ्या पुरतं ते मर्यादित व्यक्तिमत्व नव्हतं. तर ते व्यक्तिमत्व छगन भुजबळांचं व्यक्तिमत्व हे मोठं आहे. ते खरं म्हणजे नामांकित कलाकार आहेत, नामांकित ॲक्टर आहेत, नामांकित खेळाडू आहेत. खरं म्हणजे ते कलाकार झाले असते, राजकारणामध्ये गेले नसते तर छगन भुजबळ हे फार मोठे ॲक्टर झाले असते. राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश झाला नसता. छगन भुजबळ हे मोठे म्हणजे नाना पाटेकर जसे एक मराठी अभिनेता म्हणून अत्यंत प्रसिद्ध सर्व भारतामध्ये आहे. तसंच हे छगन भुजबळ देखील ते जे कलाकृती आणि या नाट्यक्षेत्रात किंवा सिनेसृष्टीत त्यांनी पदार्पण केलं असतं, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष दिलं असतं तर ते देखील एक मोठे ॲक्टर झाले असते, मोठे नामांकित अभिनेते झाले असते. कारण की छगन भुजबळ हे स्वतः फिल्म निर्माते आहेत. मराठी चित्रपट त्यांनी निर्माण केलेले आहेत. तर मराठी चित्रपट अशा पद्धतीने दैवत नावाचा मराठी चित्रपट त्यांनी निर्माण केलेला आहे. त्याचप्रमाणे नवरा बायको हा मराठी चित्रपट देखील त्यांनी निर्माण केला आहे. ते निर्माते देखील आहेत आणि विशेष म्हणजे या दोन्ही पिक्चरमध्ये, या दोन्ही सिनेमांमध्ये त्यांनी छोटासा अभिनय देखील केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी 1983 साली मर्दानी या चित्रपटात देखील एक छोटीशी भूमिका केलेली आहे. म्हणजे राजकारणामुळे त्यांना वेळ मिळाला नाही, त्यांच्या राजकारणाच्या व्यस्ततेमुळे ते या कला क्षेत्राकडे जास्त ओढले नाहीत. परंतु ते सिनेमाते आहेत आणि ते ॲक्टर देखील आहेत. तर आपल्याला असं वाटतं की जर छगन भुजबळ राजकारणात नसते तर ते मोठे ॲक्टर झाले असते. अशा अनेक प्रसंगावर छगन भुजबळांचं नाव घेतलं जातं आहे. त्यांचं सीमा प्रश्नाच्या लढ्यामध्ये ते जे वेषांतर करून कसे कर्नाटकमध्ये पोचले, कसे बेळगावमध्ये पोचले, याचा देखील अभ्यास केला तर ते एक विलक्षण होतं. एक धाडसी तरुण, त्यावेळेचा शिवसैनिक म्हणून त्यावेळेस ते प्रसिद्ध झाले होते. परंतु आज या प्रसंगामध्ये बाकी माननीय छगन भुजबळ यांनी घराणेशाहीच्या संदर्भामध्ये मोठं विधान केलेलं आहे. कारण जर सुमित्रा देवी पवारांचा मुलगा खासदार होतो, सुनील तटकरेंचा मुलगा जर आमदार होतो, सुनील तटकरेंची मुलगी जर मंत्री होते, तर माझा मुलगा मंत्री का नको, माझा पुतण्या मंत्री का नको, मला खासदार म्हणून तुम्ही दिल्लीला पाठवत असाल तर माझ्या मुलाला इथे मंत्री करा किंवा माझ्या पुतण्याला त्या ठिकाणी मंत्री करा. अशा पद्धतीची मागणी भुजबळ साहेबांनी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ असणारे, चिन्ह असणारे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सुमित्रा देवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये मोठा प्रसंग निर्माण झाला आणि सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि तत्सम मोठ्या नेत्यांच्या काही बऱ्याच खाडाजाग्या झाल्या असं देखील आपल्याला ऐकायला मिळत होतं. परंतु काही असो, या ठिकाणी बाकी घराणेशाही ही महाराष्ट्रामध्ये फार मोठी प्रसिद्ध आहे आणि मोठ्या राजकारण्यांची मुलं मुलीच मोठ्या पदावर जात असतात. ही वाक्य वस्तुस्थिती आहे व त्या पक्षामध्ये त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे समर्थक आहेत, ते वर्षानुवर्ष पदाची वाट पाहत असतात. त्यांच्या पदरी क्वचितच काही प्रसंगामध्ये त्यांना काही पदं मिळत असतात. पण प्रथम प्राधान्य असतं त्या पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणजे ते मालक आणि त्याच्यानंतर त्या पक्षामध्ये असणारे अत्यंत श्रेष्ठ मोठे, त्यांनी त्या पक्षाच्या वाढीसाठी काम केलेलं आहे. ते 2-4 जण दुसरे पुढारी ते देखील त्या पक्षाचे दुसऱ्या प्रकारचे मालक असतात आणि मग त्यांच्या स्वतःच्या कंपनीसारखाच तो प्रकार असतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुलामुलींना त्या पक्षामध्ये प्रथम प्राधान्य, नंतर प्राधान्य कार्यकर्त्यांना. तर अशा पद्धतीचं बाकी या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विशेषतः अशाच पद्धतीचं राजकारणाची तऱ्हा चाललेली आहे. तेव्हा परंतु आपल्याला असं म्हणणं आहे की बाबा या सगळ्या मंडळींनी जनतेच्या कामासाठी देखील लक्ष दिलं पाहिजे, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या हितासाठी या मंडळींनी काम केलं पाहिजे. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ साहेबांच्या संदर्भामध्ये तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा व या व्हिडिओला लाईक करा. व तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावा ही विनंती. धन्यवाद.